तुमच्या मुलांची शाळेची पुस्तकं कधी विकत घ्यायला तुम्ही जाता का? गेलात तर धक्का बसला असेल ना? तिसरीच्या मुलाची पुस्तक साधारण 4,000 रुपये. 7वी 8वी म्हणे 8,000 9,000ची पुस्तकं. आणि तीही शाळेनं ठरवून दिलेल्याच दुकानातून घ्यायची. बरं इतकंच नाही, जर तुम्ही दुकानावर गेलात आणि म्हटलं की ही 4 पुस्तकं आमच्याकडे आहेत, आम्हाला उरलेले फक्त 4च पुस्तकं हवी आहेत, तर तशी मिळत नाही. तुम्हाला पूर्ण सेटच नवीन विकत घ्यावा लागेल. बरं मागच्या वर्षीची जुनी पुस्तकं जर वापरायची असली कोणा विद्यार्थ्याला, तीही सुविधा ठेवत नाही. शाळा दरवर्षी नव्या पुस्तकांचे संच बाजारात आणते आणि म्हणते तेच पुस्तकं तुम्हाला घ्यावे लागते. मुळात सीबीएसईनं ठरवून दिलेली पुस्तकं आहेत. मग तीच पुस्तकं घेऊन जी काही शेकड्यात येऊ शकतात 500-700 रुपयामध्ये, त्या पुस्तकांऐवजी दुसऱ्या पब्लिशर्सची 3,500-4 हजारापासून 9,000ची पुस्तकं का घ्यायची? हा प्रश्न तुम्हाला कधी पडला नाही का? मुळात हा पडायला हवा. शाळा लूट करतायत. मुळात शिक्षण हा माफियांचा धंदा झालाय आणि आपण पालक म्हणून ते मुकाटपणे सहन करतोय. सहन का करतोय? तर सामाजिक दबाव आहे म्हणे. कारण शेजारच्याची मुलं मोठ्या शाळेत जातात आणि त्याचा दबाव असतो. बरं आज तुम्ही 4 पैसे चांगले कमवताय म्हणून तुम्ही देऊ शकता, उद्या नसले तर काय करायचं? मुळात शिक्षण आणि शिक्षणासाठी म्हणून सरकारच्या सुविधा, अनेक शाळा म्हणजे 18,000 शाळा बंद झाल्याच्या बातम्या सातत्यानं समोर आल्या. सरकारी शाळा बंद होत आहेत, खासगी जिथे हव्या तिथे उगवत आहेत आणि त्यातून कोट्यावधी रुपये जे आहेत ते कमवले जात आहेत. लाखामध्ये शाळेची फी, ती का म्हणून? बरं इतकंच नाही, मग काही सणवार आला, काही उत्सव आला, त्यानिमित्तानं शाळेत काही कार्यक्रम असला की मुलांसाठी ड्रेसही म्हणे मुलांच्याच पालकांनी शिवून पाठवायचे. त्याचं डिझाईन शाळा पाठवणार, तेही कोणत्या ड्रेसच्या दुकानातून घ्यायचे तेही शाळाच ठरवणार. मुळात हा अधिकार शाळेला दिला कोणी? नाही ना. मग शिक्षण विभाग काय झोपलाय? आणि पालक म्हणून आपण एकत्र येऊन यावर बोलत नाही. आपण मंद झालोय कारण आपण प्रतिक्रिया देत नाही. आणि जोपर्यंत पालक या पूर्ण प्रकरणामध्ये उठाव करत नाही, सरकारला जाग येत नाही, तोपर्यंत ही परिस्थिती सुधारणार नाही. म्हणून या शाळांना वठणीवर आणण्याचे आता तरी प्रयत्न झालेच पाहिजे. आणि त्यासाठी शिक्षण विभागाला जे झोपेत आहे त्यांच्या कुंभकर्ण या झोपेतून उठवावंच लागेल. आज ब्लॅक अँड व्हाईट मध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटू नव्या विषयासह. धन्यवाद.